नेमकी शिवसेनेची या निर्णायक आघाडीवर काय प्रतिक्रिया आहे? नारायण राणे पिछाडीवर आहेत. नारायण राणे सारख्या गद्दाराला शिवसेना प्रमुखांच्या साक्षीने त्यांच्या घरामध्ये गाडण्याचं एक सत्कार्य या इथल्या मतदारांनी करायला मिळालेलं हे आमचं भाग्य आहे. का ज्यांनी उभं केलं म्हणजे जिथे उदय झाला तिथे कायमचं अस्तबन झालेलं आहे बेईमानीचा आणि गद्दारीचा. पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला, त्यानंतर मालवण कुडाळमध्ये पराभव पत्करावा लागला आणि आता वांद्रे पूर्वमध्ये शिवसेनेनं नारायण राणे यांच्यावर निर्णायक आघाडी घेतलेली आहे. प्रत्येक पातळीवर नारायण राणे यांची पिछेहाट होताना दिसते. नारायण राणे म्हणजे एक विकृती आहे. त्याचा दुसरा मुलगा जो आहे तो सुद्धा विकृतीचा आणखी बाप आहे. त्यामुळे ही विकृती कायम चालणार नाही. या विकृतीला कायमची मुठमाती या मतदारसंघातील मतदारांनी दिलेली आहे. शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची निवडणूक होती. ज्यावेळेस नारायण राणे या मतदारसंघात आले त्यावेळेस शिवसेनेत ही थोडीशी अस्वस्थता किंवा थोडीशी धाकधूक होती की नेमकं काय होईल. बिलकुल नाही. शिवसेना भाजप रिपाईच्या ज्या उमेदवार होत्या तृप्ती सावंत यांचा विजय पहिल्या दिवसापासून नक्की होता. कारण या विभागामध्ये हे खरं म्हणजे शिवसेनेचा गड आहे. शिवसेना भाजपचा स्वर्गीय बाळासाहेबांनी तयार केलेला शिवसैनिक या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर स्वर्गीय बाळा सावंत यांनी ज्या पद्धतीने आमदारकी नगरसेवकाच्या कारकिर्दीमध्ये काम केलेलं आहे हे घराघरामध्ये आहे, लोकांमध्ये वस्तीमध्ये. कदाचित पैशाची मस्ती नारायणला आली होती आणि त्यामुळे त्याला ते दिसत नव्हतं आणि म्हणून नारायणने केवळ इथे निवडणूक लढवली नाही तर उपकार कर्त्याला इथे कुठेतरी शड्डू ठोकून त्याला आव्हान देण्याचा जो प्रयत्न केला होता त्या नारायणचा फुगा फोडला. या ठिकाणी एमआयएम फॅक्टरी महत्वाचा ठरला या निवडणुकीमध्ये. तुम्ही काय सांगाल? मला अजिबात वाटत नाही. एमआयएमला स्वतःची जागा दाखवलेली इथल्या मतदारांनी. मुस्लिम मतदारसंघामध्ये सुद्धा शिवसेना भाजपच्या उमेदवाराला मतं मिळालेली आहेत. याचा आम्ही साक्षीदार आहोत कारण आम्ही मतदारसंघामध्ये फिरत होतो आणि त्यामुळे जेवढा खतरनाक नारायण राणे तेवढाच एमआयएम सुद्धा तेवढाच आहे. त्यामुळे एमआयएमला सुद्धा गाडावंच लागेल. गाडण्याचं काम या ठिकाणी या वांद्रे मतदारसंघातील सर्वांनीच केलेलं आहे. या निर्णायक आघाडीनंतर तुम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी काही संपर्क साधलाय का? त्यांची नेमकी भावना किंवा प्रतिक्रिया काय तुम्हाला म्हणजे हा विजय सुद्धा माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंच्या नेतृत्वाचा विजय आहे. त्यामुळे आम्हाला अभिमान आहे. उद्धवजींसारखं नेतृत्व या शिवसेना पक्षाला मिळालेलं आहे. भारतीय जनता पक्षाने सुद्धा चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे महायुतीच्या सर्वच नेत्यांचं आम्ही आभार मानतो. पण उद्धवजींच्या नेतृत्वाला आता पुन्हा एकदा एक विजयी घोडदौड सुरू झालेली आहे या विजयाच्या निमित्ताने. त्यामुळे त्यांना सुद्धा शुभेच्छा. पुढे राणेंचं राजकीय भवितव्य काय असेल? कोंबड्या विकणं आणि कोंबड्या चोरणं. बघू शकाल की खासदार विनायक राऊत यांनी अत्यंत जळजळीत अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. स्वाभाविकच शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. या निर्णायक आघाडीनंतर शिवसेनेच्या नेत्यांमध्येही उत्साह आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.